नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर माझ्या YouTube चॅनल मॅथराइज अकॅडमी मध्ये आपले स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत मिसलिनियस एक्सरसाइज मधला पुढचा प्रश्न। तर बघा, प्रश्न असा आहे, इफ a इक्वल टू, या ठिकाणी आपल्याला 2/2 चा मॅट्रिक्स आणि त्याचा a इक्वल टू असा दिलेला आहे। शो दॅट, तर आपल्याला या ठिकाणी दाखवायचं की a इनवर्स इक्वल टू 1/6 इंटू a मायनस 5i हे आपल्याला दाखवायचं किंवा व्हेरीफाय करायचंय। तर बघा, आपण सर्वप्रथम जो दिलेला मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट फाइंड करू, जेणेकरून आपल्याला समजेल की तो इन्व्हर्टिबल आहे किंवा नाही। डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 4, 5, 2 आणि 1। या ठिकाणी मग 4 गुणिले 1 4 वजा 5 दोन्ही 10 येतात। याचा डिटर्मिनंट येतो -6, म्हणजे देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू -6 आला म्हणजे तो नॉन झिरो आहे, नॉट इक्वल टू 0, देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट। तर या ठिकाणी जो दिलेला मॅट्रिक्स आहे त्याचा इनवर्स एक्झिस्ट होतो। तर नंतर आपण हा जो मॅट्रिक्स आहे याला आता इनवर्स फाइंड करायचा आहे। इनवर्स फाइंड करताना आपण याच्यामध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करू। तर बघा, कन्सिडर a इंटू ए इनवर्स इक्वल टू I। या ठिकाणी a दिलेला आहे आपल्याला 4, 5, 2 आणि 1, 4, 5, 2, 1 इंटू ए इनवर्स इक्वल टू, या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्स हा 2/2 चा घ्यायचा, तर इथे येईल 1 0 0 1। त्याच्यानंतर हा जो 4 आहे याला आपल्याला 1 करायचा आहे। त्याला 1 करण्यासाठी आपण डायरेक्टली या ठिकाणी आपण त्याला 4 ने डिवाइड करू। तर बघा, बाय r1 टेंड्स टू r1 अपॉन 4 वी गेट, तर या ठिकाणी आपल्याला असं मिळेल। मग बघा, r1 ला 4 ने डिवाइड करायचं, 4/4 या ठिकाणी 1 येतो, 5/4 हे 5/4 येतात आणि सेकंड रो ॲज इट इज राहतो, म्हणजे 2 आणि 1। त्याच्यानंतर इंटू ए इनवर्स इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्सचा जो फर्स्ट रो आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 4 ने त्याला डिवाइड करायचं, तर इथे येईल 1/4 म्हणजे 1/4, 0/4 या ठिकाणी शून्यच येतात आणि सेकंड रो ॲज इट इज 0 आणि 1। त्याच्यानंतर आपल्याला हा जो एलिमेंट आहे 2 याला 0 करायचे। त्याला जर 0 करायचं असेल तर फर्स्ट जो रो आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि याच्यामधून मायनस करायचं। तर त्या ठिकाणी असं होईल बघा, मग बाय r2 टेंड्स टू r2 मायनस 2 इंटू r1 वी गेट, तर या ठिकाणी बघा असं येईल। मग या ठिकाणी r2 आहे, या ठिकाणी फर्स्ट रो ॲज इट इज येतो, फर्स्ट रो मध्ये आहे 1 आणि इथं 5/4। आता बघा, इथं r2 आहे 2, 2 वजा 2 गुणिले 1, 2 वजा 2 गुणिले 1 म्हणजे 2, 2 वजा 2 0। त्याच्यानंतर या ठिकाणी इथं r2 आहे 1, r2 आहे 1 वजा 2 गुणिले 5/4 म्हणजे इथं असेल बघा 1 वजा 2 गुणिले 5/4, बे 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 दोन्ही 4, 2 न जर 1 ला गुणला आपण तर 2 वजा 2 येतो, 2 वजा 5 म्हणजे वजा 3/2 येते, वजा 3/2 इंटू ए इनवर्स इक्वल टू, आता या ठिकाणी जो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला सेम ऑपरेशन करायचं आहे। म्हणजे इथे येईल r2 आहे 0, 0 मायनस 2 गुणिले 1/4 म्हणजे 1/4 ला जर आपण आता इथं 2 न भागावं लागल, 2 आणि 4चं कॅन्सलेशन होऊन तिथं फक्त 1/2 येईल आणि तो मायनस मध्ये असेल। इथं फर्स्ट रो आपल्याला ॲज इट इज घ्यावं लागेल, 1/4 आणि 0 आणि इथं येईल -1/2। त्याच्यानंतर r2 मध्ये इथं आहे 1 आणि -2 गुणिले 0 0 येतो, म्हणजे इथं 1 ॲज इट इज येतो। त्याच्यानंतर बघा, हा जो -3/2 आहे त्याच्या ठिकाणी आपल्याला 1 आणायचं आहे आणि 1 आणण्यासाठी मग इथं -3/2 आहे तर त्याला सेम टर्म न भागायचं, म्हणजे 3/2 न भागल्यानंतर त्याचा आपल्याला इथं ऑपरेशन मध्ये असं घ्यावं लागेल, बाय r2 टेंड्स टू r2, आता ह्याला भागल्यावर बघा असं येईल -3/2, किंवा आपण ह्याला असं सुद्धा घेऊ शकतो r2 इंटू 2/-3, या दोघांपैकी एक घ्यायचं।
म्हणजे हे सुटेबल राहील, हेच घ्या. वी गेट. तर नंतर बघा इथं फर्स्ट रो ॲज इट इज राहतो 1 आणि 5/4. 1 5/4. सेकंड रो मध्ये याला जर आपण शून्याला जर -2/3 ने जर मल्टिप्लाय केलं तर तो शून्य येतो. आणि -3/2 इंटू 2/-3 या ठिकाणी मायनस मायनस पॉझिटिव्ह होतो. 3 3 कॅन्सल होतो आणि 2 2 कॅन्सल होऊन फक्त तिथं 1 राहतो. इथं ए इनवर्स ॲज इट इज येतो इक्वल टू. इथं फर्स्ट रो ॲज इट इज राहतो म्हणजे 1/4. इथं 0. बघा इथं R1 आहे -1/2 आणि त्याला जर आपण -2/3 ने जर मल्टिप्लाय केलं, मायनस आणि मायनस पॉझिटिव्ह होतो. हा 2 आणि हा 2 कॅन्सल होतो आणि तिथं फक्त 1/3 राहतो. 1/3. आणि इथं 1 गुणिले -2/3 म्हणजे इथं -2/3 येतो. त्याच्यानंतर हा जो 5/4 आहे त्याला आपल्याला 0 करायचंय आणि त्याला जर 0 करायचंय तर हा जो 1 आहे त्याला 5/4 न मल्टिप्लाय करायचा आणि त्याच्यामधून मायनस करायचा. तर बघा या ठिकाणी असं येईल मग बाय R1 टेन्स टू R1 मायनस 5/4 इंटू R2 वी गेट. तर मग बघा इथं फर्स्ट रोला इथं 1 R1 आहे 1 वजा 5/4 गुणिले 0. इथं 0 येतो म्हणजे हा 0 होतो आणि 1 वजा 0 म्हणजे 0 येतो. सॉरी 1 वजा 0 म्हणजे 1 येतो. त्याच्यानंतर 5/4 वजा 5/4 गुणिले 1 म्हणजे 5/4 येतो आणि 5/4 वजा 5/4 इथे 0 होऊन जातात. आणि सेकंड रो ॲज इट इज 0 आणि 1 इंटू ए इनवर्स इक्वल टू. या ठिकाणी आता सेम घ्यायचं आपल्याला. इथं R1 आहे 1/4 मायनस 5/4 इंटू 1/3. तर असं येईल बघा इथं 1/4 मायनस 1/3 इंटू 5/4. आता ह्याला आपण 3 न मल्टिप्लाय करू. इथं 3 न मल्टिप्लाय केल्यानंतर 3/12 इथं सुद्धा 12 येतील आणि 3/12 मायनस 5/12 म्हणजे या ठिकाणी -2/12 याचा आन्सर असं येतं -2/12. आणि याला जर आपण डबल 2 न भागू म्हणजे इथं येईल 1/6 -1/6 येईल -1/6. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी R1 आहे 0 वजा त्याला आता 5/4 न डबल गुणायचं मायनस तर बघा या ठिकाणी ही जी टर्म आहे -2/3 तर -2/3 घेऊ अगोदर आणि इथं 5/4 हे बे दोन्ही 4 होतात इथं आणि हे -1 गुणिले 5 हे आणि हे मायनस मायनस प्लस होतो. 1 गुणिले 5 म्हणजे 5 आणि 5/6 येतात इथं म्हणजे पॉझिटिव्ह 5/6. त्याच्यानंतर 1/3 आणि -2/3 जशाला तसा राहतो. 1/3 आणि -2/3 जशाला तसा. आता याच्यामध्ये बघा इथं आपण 1/6 इथं कॉमन काढू. इथं कॉमन काढल्यावर असं येईल मग हा जो दिलेला मॅट्रिक्स ए होता तो आता या ठिकाणी पूर्णपणे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झाला आणि या ठिकाणी येईल मग ए इनवर्स इक्वल टू. इथं जर 1/6 आपण कॉमन काढलं तर इथं -1 राहतो. फर्स्ट रो मध्ये इथं -1 इथं 5 राहतो. आता आपल्याला माहित आहे इथं जर 6 कॉमन काढायचा असेल तर ह्या 3च्या गुणाकारामध्ये 2 घ्यावा लागतो आणि यावेळेस मग इथं तर नाही तसं तर काय करायचं 1/6 बाहेर काढल्यानंतर हे जे वरचे नंबर्स आहेत हे न्यूमरेटरचे किंवा अंशस्थानाचे ह्याला 2 न गुणायचं म्हणजे ह्याला काय होतो 3 गुणिले 2 6 होतात. तर ह्याला 2 न गुणल्यानंतर तो बरोबर कॉमन निघतो. तर बघा या ठिकाणी 1 ला 2 न गुणा 2 गुणिले 1 2. ह्या -2 ला जर आपण 2 न गुणलं तर तिथं -4 होतात आणि हा आला एन वर्ष याला आपण इक्वेशन 1 देऊ. त्याच्यानंतर आपल्याला हे फाइंड करायचं बघा ए इनवर्स तर आपण फाइंड केला. आता त्याच्या इक्वल मध्ये आहे 1/6 इंटू ए -5i
आपल्याला ही पूर्ण टर्म फाइंड करायची. तर या ठिकाणी बघा, नाव 1/6 इंटू ए मायनस 5i. तर या ठिकाणी ए घेऊ अगोदर. ए आहे 4, 5, 2 आणि 1. इथे येईल 1 मिनिट, इथं 1/6 घ्यावं लागेल. 1/6 इंटू 4, 5, 2 आणि 1 मायनस 5 इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स इथं 2/2 चा येईल 1, 0, 0 आणि 1. आता अगोदर आपण इथं ह्या 5 न आयडेंटिटी मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करू. तर असं येईल मग इथं 1/6 इंटू हा जशाला तसा ठेवू 4, 5, 2 आणि 1. इथं येईल मग मायनस 5 गुणिले हे 5 गुणिले 1 5, 5 गुणिले 0 0, 5 गुणिले 0 0 आणि 5 गुणिले 1 5. आता इथं मॅट्रिक्स ह्या दोन मॅट्रिक्स आपल्याला मायनस करायचं किंवा सबट्रॅक्शन घ्यायचं. तर असं येईल इथं मग 1/6 आणि इथं असं येईल 4 मधून 5 काढायचे. 4 वजा 5, 5 मायनस 0, त्याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट आपल्याला मायनस करावा लागतो. म्हणजे पहिल्या एलिमेंट मधून याचा पहिला एलिमेंट, हा सेकंड तर हा सेकंड. आता खाली 2 वजा 0 येईल, 2 वजा 0 आणि इथं 1 वजा 5. आणि या ठिकाणी आता याचं आपण सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्शन केल्यानंतर असं येईल 1/6. 4 वजा 5 या ठिकाणी वजा 1 येतात. मोठी संख्या 5 आहे म्हणून त्याला चिन्ह मोठ्या संख्येचं इथं 5 येईल. 2 वजा 0 2 येतो आणि 1 वजा 5 म्हणजे वजा 4. याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. आणि हा आलेला आहे बघा 1/6 इंटू ए मायनस 5i. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं, हा इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन फर्स्ट हे दोन्ही पण सारखे आहेत. बघा 1/6 1 -1 5 2 -4 आणि इथं सुद्धा सेम मॅट्रिक्स आलाय. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन वरून आपण असं ठरवू शकतो, फ्रॉम इक्वेशन्स फर्स्ट अँड सेकंड वी हॅव. तर आपल्याला या ठिकाणी असं मिळतं, म्हणजे ए इनवर्स इक्वल आहे 1/6 इंटू ए मायनस 5i. आणि हे या ठिकाणी व्हेरीफाय झालं. तर बघा पुढचा प्रश्न असा आहे, फाइंड एक्स. या ठिकाणी आपल्याला एक्स फाइंड करायचं. एक्स म्हणजे इथं मॅट्रिक्स मिळतो आपल्याला, तो एक्स मॅट्रिक्स आहे. एक्स फाइंड करायचा आहे. आणि इथं दिलेलं आहे बघा, इफ ए इंटू एक्स. ए म्हणजे इथं ए मॅट्रिक्स आहे. ए इंटू एक्स त्याचा मल्टिप्लिकेशन ए आणि एक्स इक्वल टू बी. त्याचं बी एवढं दाखवायचं आहे. आणि इथं ए आणि आपल्याला बी दोन मॅट्रिक्स दिलेले आहेत. तर बघा आता गिवन मॅट्रिसेस घेऊ आपण. गिवन ए इक्वल टू 1 2 3 वजा 1 1 आणि 2 आणि इथं 1 2 आणि 4 अँड बी इक्वल टू 1 2 आणि 3. तर बघा या ठिकाणी आपल्याला नाव ए इंटू एक्स इक्वल टू बी, आपल्याला जी दिलेली कंडिशन आहे ती घेऊ आपण. या ठिकाणी ए मॅट्रिक्स घेऊ. 1 2 3 वजा 1 1 आणि 2 1 2 आणि 4. इथं एक्स जशाला तसं राहील आणि इथं बी आहे 1 2 आणि 3. तर बघा आता हे आपल्याला फाइंड करण्यासाठी दिलेला जो मॅट्रिक्स आहे ए, जो एक्सच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तो मॅट्रिक्स आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करावा लागेल. आणि त्याला कन्वर्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करू. तर बघा मग या ठिकाणी असं येईल, बाय या ठिकाणी हा जो पहिला एलिमेंट आपल्याला 1 आणावा लागतो, तर तो 1 ऑलरेडी आहे. मग आपल्याला इथं -1 आहे, याला 0 आणि त्याला 0 करावं लागेल. आता याला जर 0 करायचं असेल तर फर्स्ट रो मध्ये त्याला ऍड करायचं. आणि थर्ड एलिमेंट जर आपल्याला 0 करायचं असेल तर याच्यामधून हा मायनस करू. तर बघा बाय
इथं R2 मध्ये चेंज करायचे, तर R2 टेन्स टू R2 प्लस R1 अँड दुसरा आहे R3 टेन्स टू R3 मायनस R1 वी गेट. तर या ठिकाणी आपल्याला असं मिळेल. तर बघा फर्स्ट रो या ठिकाणी ऍज इट इज राहतो. फर्स्ट ठिकाणी इथे येईल 1 2 आणि 3. इथं असं होईल बघा, R2 आहे -1 प्लस हा 1 -1 प्लस 1 0 होतो. त्याच्यानंतर इथं आहे 1 अधिक 2 3 येतील. त्याच्यानंतर 2 अधिक 3 5 येतात. आणि त्याच्यानंतर आता R3 मध्ये काय आहे, R3 मायनस R1. R3 मधून आपल्याला R1 मायनस करायचं म्हणजे 1 वजा 1 0 येतो. 2 वजा 2 हे सुद्धा 0 होऊन जातात या ठिकाणी. त्याच्यानंतर 4 वजा 3 1 येतो. हा मॅट्रिक्स खूप सोपा दिसतोय. इथं x इक्वल टू, आता इथं सुद्धा आपल्याला सेम ऑपरेशन करायचं आहे. म्हणजे इथं फर्स्ट हा रो आहे, 1 नंबरचा हा रो आहे, 2 नंबरचा असा रो येतो आणि 3 नंबरचा रो. म्हणजे हा जो मॅट्रिक्स आहे 3/1 चा आहे आणि कॉलम फक्त एकच आहे. तर इथं असेल पहिला जो एलिमेंट आहे ते 1 जशाला तसा राहतो. नेक्स्ट काय करायचे, R2 प्लस R1. R2 मध्ये एकच एलिमेंट आहे 2, 2 अधिक 1 3 येतात. आणि शेवटी R3 मायनस R1, 3 मधून 1 काढल्यावर किती 2 राहतात. त्याच्यानंतर आपल्याला हा जो सेकंड कॉलम आहे या ठिकाणी 3च्या ठिकाणी 1 आणावा लागतो. तर या ठिकाणी आपण 3 ला 3 ने डिवाइड करू. तर असं येईल इथं R2 टेन्स टू बाय R2 टेन्स टू R2 अपॉन 3. R2 ला आपण 3 ने डिवाइड करू. वी गेट, तर या ठिकाणी असं मिळेल. तर बघा या ठिकाणी फर्स्ट रो जशाला तसा राहतो. म्हणजे आहे 1 2 आणि 3, 1 2 3. 0 भागिले 3 0, 3 भागिले 3 1 येतो, 3 भागिले 3 1. आणि इथं 5 भागिले 3, 5 भागिले 3 इथं 5 भागिले 3च घ्यावं लागेल, त्याचा डिव्हिजन होत नाही. आणि थर्ड रो जो आहे तो जशाला तसा 0 0 1, 0 0 आणि 1 इंटू x इक्वल टू. आता इथं या मॅट्रिक्स मध्ये बघा इथं येईल 1 जशाला तसा राहतो, 3 भागिले 3 1 येतो आणि शेवटचा आहे एलिमेंट 2. त्याच्यानंतर आपल्याला हा जो 2 आहे इथं तर ऑलरेडी 0 आलेला आहे, हा जो 2 आहे त्याला 0 करायचं. तर 0 करण्यासाठी हा जो रो 2 आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि R1 मधून मायनस करायचं. म्हणजे इथं असं येईल बाय R2 टेन्स टू R1 येईल. इथं R1 टेन्स टू R1 मायनस 2 इंटू R2 वी गेट. तर या ठिकाणी आपल्याला असं मिळेल. मग बघा R1 मध्ये फर्स्ट आहे 1 वजा 2 गुणिले 0 0, म्हणजे इथं येईल 1. 2 वजा 2 गुणिले 1 2 आणि 2 वजा 2 0. इथं आहे 3 वजा 2 गुणिले 5/3. बघा असं 2 वजा इथं 3 आहे, 3 वजा 2 गुणिले 5/3. बघा 2 हे 3 आणि 3 मल्टिप्लाय केल्यानंतर 3 त्रिक 9 वजा 10, 9 वजा 10 म्हणजे वजा 1/3 येतो, वजा 1/3. त्याच्यानंतर रो 2 आणि रो 3 जशाला तसा राहतो. 0 1 5/3 आणि 0 0 1 इंटू x इक्वल टू. आता या ठिकाणी आपल्याला सेम ऑपरेशन करावं लागतं. R1 मध्ये काय बघा 1 वजा 2 गुणिले 1 म्हणजे 1 वजा 2 म्हणजे वजा 1, इथं 1 आणि इथं 2. त्याच्यानंतर या ठिकाणी 1 ऑलरेडी आहे, तर या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्याला 0 करावं लागेल. तर बघा फर्स्ट जो रो आहे त्या ठिकाणी 0 करण्यासाठी हा जो R3 आहे याला 1/3 ने मल्टिप्लाय करायचं आणि याची ऍडिशन करायची. म्हणजे असं येईल बघा बाय R1 टेन्स टू R1 प्लस 1/3 इंटू R3. आणि या ठिकाणी 0 करण्यासाठी याला 5/3 ने मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यामधून मायनस करायचा. म्हणजे असं येईल. अँड दुसरा R2 टेन्स टू R2 मायनस
इथं आहे 5/3, 5/3 इंटू R3 वी गेट. तर बघा मग नंतर असं येईल बघा, R1 आहे 1 अधिक 1/3 गुणिले 0, ते 0 होतं आणि ते 1 जशाला तसा राहतो. इथं R1 आहे 0 प्लस 1/3 इंटू 0, 0 होतो, 0 प्लस 0 0. आणि त्याच्यानंतर इथं R1 आहे -1/3 प्लस 1/3 इंटू 1, म्हणजे इथं असेल -1/3 प्लस 1/3, तो 0 होऊन जातो. त्याच्यानंतर आपल्याला इथं R2 मध्ये काय करायचं बघा, R2 आहे 0 - 5/3 इंटू 0, इथं 0च येतो तो. त्याच्यानंतर R2 आहे 1 - 0 5/3 इंटू 0, 1 - 5/3 इंटू 0 इथं येईल. हे 5/3 इंटू 0 0 होतो आणि त्या ठिकाणी 1 - 0 म्हणजे 1 येईल. आणि नेक्स्ट R2 आहे 5/3 - 5/3 इंटू 1, इथं 5/3 येतो, 5/3 - 5/3 0 होऊन जातो आणि R3 ॲज इट इज येतो 0 0 1 आणि इंटू x इक्वल टू. आता या ठिकाणी असं येईल बघा, मग R1 मध्ये काय, R1 प्लस 1/3 इंटू R3 इथं 2 आहे आणि -1 प्लस 2/3 असं, -1 प्लस 2/3. आता बघा -3 प्लस 2 म्हणजे इथं -1/3 येतात, -1/3. त्याच्यानंतर इथं सेकंड मध्ये R2 आहे 1 -5/3 इंटू R3 आहे 2, म्हणजे इथं 3 वजा 10/3, 3 मधून 10 गेल्यानंतर -7/3 येतात, इथं -7/3. आणि शेवटचा जो एलिमेंट आहे तो जशाला तसा म्हणजे R3 आहे तो जशाला तसा राहतो. आणि हा जो मॅट्रिक्स आहे आपल्याला, हा जो मॅट्रिक्स आहे तो x मिळतो. आता बघा, हा जो मॅट्रिक्स आहे दिलेला मॅट्रिक्स A, तो आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झाला आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू x म्हणजे x येतो. देअरफॉर या ठिकाणी असं घ्या, x इक्वल टू फर्स्ट एलिमेंट आहे -1/3, सेकंड आहे -7/3 आणि थर्ड आहे 2. आणि जो हा आपल्याला x मॅट्रिक्स मिळालेला आहे. बघा पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी आपल्याला 3 मॅट्रिक्स दिले आहेत A, B आणि C आणि त्याच्यामध्ये फाइंड करायचं आहे मॅट्रिक्स x फाइंड करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये कंडिशन अशी दिलेली आहे A इंटू x इंटू B इक्वल टू C हे आपल्याला, आणि याच्यामध्ये ही कंडिशन दिलेली आहे. या कंडिशन वरून आपल्याला मॅट्रिक्स x हा फाइंड करायचा आहे. तर बघा सोल्युशन मध्ये सर्वप्रथम आपण दिलेले मॅट्रिक्स घेऊ. गिवन मॅट्रायसेस आर, इथं 3 मॅट्रिक्स दिलेत. तर बघा A इक्वल टू असं येईल 1 1 1 आणि 2. मॅट्रिक्स B इक्वल टू 4 1 आणि 3 1 अँड मॅट्रिक्स C आहे 24 7 31 आणि 9. तर बघा मग पुढे आता आपण डायरेक्टली कंडिशन घेऊ आणि ह्याला सॉल्व्ह करू. नाव A इंटू x इंटू B इक्वल टू C. x आणि B ॲज इट इज ठेवायचं म्हणजे त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये. या ठिकाणी B आता आपल्याला सोडवायचं नाही, नंतर त्याला सोडवायचं आहे. तर या ठिकाणी आपण अगोदर A घेऊ. A मॅट्रिक्स आहे 1 1 1 आणि 2 इंटू x इंटू B जशाला तसा राहतो. आणि C मॅट्रिक्स आहे 24 7 31 आणि 9. तर बघा या ठिकाणी आपल्याला हा 1 ऑलरेडी आहे, याला 0 करायचं. तर त्याला 0 करण्यासाठी याच्यामधून मायनस करावं लागेल, म्हणजे असं येईल बाय R2 टेन्स टू R2 मायनस R1, R2 मधून R1 वजा करावं लागेल, वी गेट. तर बघा या ठिकाणी असं येईल, मग फर्स्ट रो जशाला तसा राहतो 1 1. त्याच्यानंतर 1 - 1 0 होतो आणि 2 - 1 1 येतो इंटू x इंटू B, हे 2 मॅट्रिक्स. आणि इथं येईल मग
फर्स्ट रो जशाला तसा 24 आणि 7. त्याच्यानंतर 31 वजा 24, 31 मधून 24 गेल्यानंतर 7 राहतात, इथं 7 येतील आणि 9 मायनस 7 इथं 2 येतील. त्याच्यानंतर आता हा 1 ऑलरेडी आहे, याला आपल्याला 0 करायचं म्हणजे R1 मायनस R2 करावं लागेल. पहिला जो रो आहे त्याच्यामधून आपल्याला सेकंड रो मायनस करावं लागेल. म्हणजे असं येईल बाय R1 टेन्स टू R1 मायनस R2 वी गेट. तर या ठिकाणी असं येईल मग 1 वजा 0 1 येतो आणि हा 1 वजा 1 0 होतो आणि सेकंड रो जशाला तसा 0 आणि 1 इंटू x इंटू b इक्वल टू या ठिकाणी येईल बघा 24 मधून 7 गेल्यानंतर 17 राहतात आणि 7 मधून 2 गेल्यावर 5 राहतील आणि सेकंड रो ॲज इट इज म्हणजे 7 आणि 2. आता बघा या ठिकाणी हा जो दिलेला मॅट्रिक्स ए होता तो पूर्णपणे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झालाय. म्हणजे या ठिकाणी असं राहील फक्त x इंटू बी इक्वल टू 17 5 7 आणि 2. मग नंतर आता हा जो मॅट्रिक्स बी आहे त्याला घेऊ आपण नाव. इथं असं येईल मग x इंटू बी मॅट्रिक्स आहे 4 1 3 1, 4 1 3 आणि 1 इक्वल टू हा मॅट्रिक्स आलेला 17 5 7 आणि 2. आता या ठिकाणी आपण हा जो 4 आहे याच्या ठिकाणी आपल्याला 1 आणायचं आहे. तर त्या ठिकाणी 1 आणण्यासाठी आपण काय करतो डिवाइड करतो. तर त्याला इथं डिवाइड केल्यानंतर इथं थोडंसं कॅल्क्युलेशन जे आहे थोडं क्रिटिकल होतं. तर आपण काय करू इथं आता या ठिकाणी आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन याचा यूज करू. याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर ह्याला डिवाइड न करता आपण काय करू हे जे फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम आहे त्याला इंटरचेंज करू. मग असं येईल बाय एक्सचेंज करू C1 एक्सचेंज विथ C2. कारण आपण ह्या रो ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर इथं थोडंसं जे कॅल्क्युलेशन आहे क्रिटिकल होतं. तर याला आपण सिंपल मध्ये घेऊ. C1 एक्सचेंज करू C2 सोबत वी गेट. तर इथं असं येईल x इंटू फर्स्ट कॉलमच्या ठिकाणी सेकंड आणि सेकंडच्या ठिकाणी फर्स्ट. इथं येईल 1 1 आणि इथं 4 आणि 3 इक्वल टू इथं सुद्धा सेम 5 2 17 आणि 7. आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्ये म्हणजे यूज करताना आपण हा जो आता हा फर्स्ट झाला हा फर्स्ट एलिमेंट 1 झाला त्याच्यानंतर सेकंड एलिमेंट 4 याच्या ठिकाणी आपल्याला 0 आणायचे. तर त्या ठिकाणी 0 आणण्यासाठी मग असं करायचं बघा बाय हा जो फर्स्ट कॉलम आहे त्याला 4 न मल्टिप्लाय करायचं आणि C2 मधून मायनस करायचं. म्हणजे असं येईल C2 टेन्स टू C2 मायनस 4 इंटू C1 वी गेट. तर या ठिकाणी असं येईल बघा मग C1 जशाला तसा राहतो. इथं x इंटू इथं 1 आणि हा 1. मग C2 आहे 4 मायनस 4 गुणिले 1 4 येतात आणि 4 मायनस 4 0. त्याच्यानंतर इथं C2 आहे 1 वजा 4 गुणिले 3 12 आणि 1 वजा 12 म्हणजे इथं येतील वजा 11 इक्वल टू इथं सुद्धा सेम तसंच बघा 1 मिनिट. तर इथं असेल 3 वजा 4 गुणिले 1 राहतील. 3 वजा 4 गुणिले 1 म्हणजे इथं 3 वजा 4 इथं वजा 1 येईल. इथं चुकून झालं हे असं त्याच एलिमेंटनं 4 ला 3 न मल्टिप्लाय केलं चुकलं इथं. त्याच्यानंतर बघा या मॅट्रिक्स मध्ये 5 आणि 2 जशाला तसे राहतील 5 आणि इथं 2. त्याच्यानंतर C2 आहे 17 मायनस 4 गुणिले 5 4 गुणिले 5 20 येतात आणि 17 वजा 20 म्हणजे वजा 3 येतात. त्याच्यानंतर C2 आहे 7 7 वजा 4 गुणिले 2 8 7 वजा 8 म्हणजे इथं वजा 1 येतो. त्याच्यानंतर हा बघा हा जो A22 या पोझिशनचा एलिमेंट जो आहे त्याला आपल्याला 1 करावं लागतं आणि याला जर 1 करायचं असेल आणि हा 1 आहे पण तो मायनस मध्ये तर याला काय करायचं हा जो C2 आहे त्याला मायनस न मल्टिप्लाय करायचं -1 न.
असेल बाय C2 टेन्स टू -1 इंटू C2 वी गेट. तर या ठिकाणी असे येईल बघा. मग बघा या ठिकाणी कॉलम 2 जो आहे त्याला आपल्याला -1 न मल्टिप्लाय करायचं. तर या ठिकाणी असं येईल मग x इंटू मॅट्रिक्स. फर्स्ट कॉलम जशाला तसा राहतो 1 1, 0 गुणिले -1 0, आणि -1 गुणिले -1 मायनस मायनस प्लस होतो आणि 1 गुणिले 1 1 येतो. तर या ठिकाणी 1 येईल. आणि इकडं राईट साईडला असं होईल. फर्स्ट कॉलम जशाला तसा येतो 5 आणि 2, आणि नेक्स्ट हा -3 गुणिले -1 हा मायनस मायनस प्लस होतो आणि 3 गुणिले 1 3, -1 गुणिले -1 हा सुद्धा 1 येतो, प्लस 1 येतो. आणि शेवटी हा जो एलिमेंट आहे A21 चा याला आपल्याला 0 करायचंय. तर या ठिकाणी C2 मधून C1 मायनस करायचा किंवा C1 मधून C2. तर असं येईल बाय C1 टेन्स टू C1 मायनस C2 वी गेट. तर या ठिकाणी असेल मग बघा x इंटू 1 मायनस 0 1, 1 मायनस 1 0, हा झाला 0, आणि इथं 0 आणि 1 सेकंड कॉलम जशाला तसा राहतो इक्वल टू. या ठिकाणी बघा 5 मायनस 3 2 येतात, आणि 2 मायनस 1 1 येतो, आणि हा 3 आणि 1 जशाला तसा राहतो. आणि आपल्याला माहित आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एनी मॅट्रिक्स म्हणजे तो मॅट्रिक्स असतो. म्हणजे इथं x इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स x इक्वल टू हा आलेला मॅट्रिक्स 2 3 1 आणि 1. हा जो मॅट्रिक्स आहे 2 3 1 1 हा मॅट्रिक्स x आहे.